सध्या आमदार सुरेशअण्णा धस यांनी मच्छिंद्रनाथ गडावरती जे दर्शनाचं जे काम आहे ते सुरू आहे, त्याची पाहणी त्यांनी केलेली आहे। यावेळी त्यांचे विश्वस्त देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांची एक बैठक देखील झालेली आहे। आता काही दिवसानंतर या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे, त्याबद्दल त्यांच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला ते आपण त्यांच्याकडून जाऊया। काय सांगाल अण्णा, आता बैठक झाली, कशा पद्धतीने कार्यक्रम असणार आहे आणि नेमकं त्याचं महत्त्व काय? या वर्षी म्हणजे मूळ संपूर्ण भारतवर्षामध्ये एकमेव संजीवन समाधी ही आमची मच्छिंद्रनाथांची आहे। मागच्या वर्षी दर्शन रांगेमध्ये प्रचंड आम्हाला अडचणी आल्या। आमचे जे भक्त होते त्या भक्तांची अडचणी झाल्या, काही लोकांनी आम्हाला नावं ठेवली, काही चुका त्रुटी निश्चितपणे आमच्याकडून राहिल्या होत्या। त्याच्यामुळं 2 ते 2.5 तास शेवटचे आम्हाला दर्शन रांग बंद करावी लागलेली होती। या वर्षी आम्ही त्या सगळ्या सुधारणा या ठिकाणी केलेल्या आहेत। एकदम स्वतंत्रपणे जो जनरल भाविक येतो तो पण लवकर घ्यायचा, जो VIP दर्शन आहे त्यालाही लवकर घ्यायचं आणि कावडीसुद्धा लवकर घ्यायचं। आणि जे संध्याकाळी समाधी आम्ही आजपर्यंत संध्याकाळी 7ला समाधी आम्ही उघडी करायचो सायंकाळच्या आरतीच्या नंतर, तर यावर्षी आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे की कावडी 10 वाजेपर्यंतच ह्या गडावर पोहोचल्या पाहिजेत। 12 वाजता आरती चालू होईल, 12:30पर्यंत आरती चालते। 12:30 ते 1 वाजेपर्यंत आम्ही जुनं जे उठणं आहे देवाच्या समाधीला लागलेलं ते उठणं काढण्याचा कार्यक्रम करणार आणि लगेच 1 वाजता कावडीनी पाणी घालण्याचा कार्यक्रम सुरू करणार 4 वाजेपर्यंत। आणि सायंकाळी 4 वाजता आम्ही लगेच उठणं लावण्याचा कार्यक्रम, समाधीला उठणं लावण्याचा लेप लावण्याचा कार्यक्रम 4 वाजल्यापासूनच यावर्षी आम्ही सुरू करणार आणि पहाटे 5 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5पर्यंत म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी 4 वाजताच लेप लावायला सुरुवात करणार आणि पहाटे 5 वाजता लेप लावायचा बंद करणार गुढीपाडव्याच्या दिवशी। हा बदल करणं आम्हाला इथं जे वाढत चाललेली लोकसंख्या आहे, येणारा जो भाविक आहे त्या भाविकाच्या याच्यामुळं आम्ही हा बदल केला आहे। हा बदल समस्त ग्रामस्थ सावरगाव यांच्या ग्रामसभेमध्ये मंजूर करून घेतला आहे आम्ही आणि ट्रस्टचे आमचे जे जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं पण आम्ही हा मंजूर केला आहे। आणि आमचे सावरगाव, शेंडगेवाडी, चेक्केवाडी, पत्र्याचा तांडा, धनगरवाडी हे जे सगळे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांनासुद्धा आम्ही समजून सांगितलं आहे आणि आता आम्हाला काही प्रमाणात शेजारची मडी जी आहे मडीकरांनी आणि तिकडच्या मानकऱ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। आम्ही त्यांना 27 तारखेला पैठणमध्येच ही विनंती करणार आहोत। टायमामध्ये बदल झालेले हे बदल स्वीकारणं याशिवाय आमच्याकडं दुसरा कुठलाही पर्याय नाही। आम्ही मच्छिंद्रनाथांचं दर्शन संपूर्ण भारतवर्षामधला प्रत्येक घटक आणि इथे सगळ्या देशातल्या जेवढी राज्य आहे त्या राज्यातलं गाडीचं पासिंग हे इथं रात्री येतं। रस्तेसुद्धा सुधारणा केलेली आहे, तुम्ही पाहिलं तेव्हा सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी। संपूर्ण महाराष्ट्रातला भाविक भक्त आमच्या मच्छिंद्रनाथांचा आणि संपूर्ण देशातल्या भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी अशा प्रकारची विनंती आहे। साधारण किती तारखेला हा कार्यक्रम असणार आणि किती दिवस असणार? 28 तारखेला सकाळी हा कार्यक्रम म्हणजे 10 वाजता गडावरती 28 तारखेला इथं कावडी येणार। 12 ते 29ला आहे का पाडवा? शनिवारी 29 सॉरी 29 तारखेला 10 वाजेपर्यंत सकाळी आमच्याकडं कावडी इथं येणार। 12 वाजता आमची आरती चालू होणार। मग पुढचा सगळा टायमिंग तुम्हाला सांगितला आहे। 29 तारखेपासून 30 तारखेपर्यंत, 30 तारखेला पाडवा आहे, गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री हे कार्यक्रम रात्रीचा होता तो आता आम्ही 3 तासाने जवळपास म्हणजे 7 वाजता चालू व्हायचा तो आम्ही 12:30 वाजता चालू करतो। म्हणजे जवळजवळ पाठीमागं आम्ही तो 6 तासाने पाठीमागं 5.5-6 तासाने
तो कार्यक्रम आम्ही पाठीमागं घेतलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जो कार्यक्रम करण्यात येतो त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 5 ते 6 तास अगोदर हा कार्यक्रम घेतल्याची माहिती आपल्याला आमदार सुरेश अण्णा धस यांनी यावेळी बोलताना दिली आहे. कॅमेरामन अमितसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, मच्छिंद्रनाथ गड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.